गांधी नगरमध्ये रस्ता नसल्याने नागरिक व जनावरांचे हाल। महानकारी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट। मिरजेतील राजीव गांधी नगर येथील मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षापासून खराब स्थितीत असून आजही तो जशास तसा पडून आहे। विशेषतः पावसाळ्यात येथील नागरिकांना तसेच मूक जनावरांना अत्यंत हालापेक्षा सहन करावे लागत आहेत। रस्त्यावर साचलेल्या चिखलातून प्रवास करताना नागरिकांचा जीव मुठीत धरावा लागतो। शेती करणाऱ्या शेतकरी वर्गालाही यावेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। सादिक पठाण, जनस्वराज्य शक्ती पक्षाचा मिरज शहर अध्यक्ष। सध्या मी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 4 वार्ड क्रमांक 5 मध्ये राजीव गांधी नगर परिसरात उभे। त्यामागील कारण असे आहे की सध्या आम्ही कामानिमित्त आलो असता तर रस्त्याची अवस्था बघून आम्हाला स्वतःला लाज वाटली की आम्ही कसले नगरसेवक या प्रभागासाठी निवडलेले आहेत। ज्यांना मतदारांची जाणीव नसलेले नगरसेवक घेऊन का उपयोग नाही। मागील 2 मोठमोठे महापुराचा अनुभव या रस्त्याने इथले नागरिकांनी अनुभवलेला आहे, परंतु कागदोपत्री मंजूर असलेला रस्ता कधी होणार हा एक मोठा प्रश्न इथल्या नागरिकांना व आम्हाला सतावत आहे। फक्त कागदोपत्री मंजूर आहे याचं गाजर दाखवून प्रशासन व नगरसेवक वेळ मारून नेत आहेत। पुढील 8 ते 10 दिवसात सदर रस्त्याला कामाला सुरुवात व्हायला पाहिजे। पुढे पाऊस बघता परत महापूर येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। तरी महानगरपालिकेचे प्रशासनाने सदर रस्ता लवकरात लवकर करून येथील नागरिकांना एक सुखद दिलासा द्यावा ही एक मनापासून इच्छा आहे। महत्त्वाचे म्हणजे मिरजेत 2 वेळा महापूर आला, पण तरीही या रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं नाही। महापालिका प्रशासन तसेच प्रभागातील नगरसेवक यांनी या रस्त्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप जनसुराज्य शक्ती पक्षाचे सादिक पठाण यांनी केला। अनेक वेळा रस्ता मंजूर झाल्याचं आश्वासन देण्यात आलं, मात्र आजवर प्रत्येक काम सुरू झालेलं नाही। हा रस्ता केवळ कागदोपत्रीच मंजूर झाला आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। गेल्या अनेक वर्षापासून येथील नागरिक व जनावरे अक्षरशः नरकयातना सहन करत आहेत। या भागातील मुलांना शाळेत जाणं कठीण होतं, तसेच रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवासात अडचणी येतात। त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याचं काम सुरू करावं अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे। या समस्येची दखल आज महानकारी न्यूजने घेतली असून जर 8 दिवसात रस्त्याचं काम सुरू नाही झालं तर जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सादिक पठाण यांनी दिला आहे। महानकारी न्यूजसाठी आदिमाने, मिरज।